नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बी ए भाग 3च्या शेवटच्या म्हणजे 6व्या सत्रामध्ये आता प्रारंभ करत आहोत. आपलं 5वं सत्र आणि त्या सत्राची परीक्षा अजून व्हायची आहे, पण विद्यापीठाच्या सूचनेनुसार आपलं 6वं सत्र हे आता सुरू झालेलं आहे आणि यामध्ये आपण पुनश्च एकदा ऑनलाईन पद्धतीनं आपले जे अभ्यासक्रमाचे मुद्दे आहेत किंवा जो आपला बी ए भाग 3 मराठीचा अभ्यास आहे आणि त्याच्या ज्या वेगवेगळ्या अभ्यासपत्रिका आहेत त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, आपण आज आपली जी अभ्यासपत्रिका क्रमांक 12 आहे त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. हा जो अभ्यासक्रम आहे तो आपली जी 5व्या सत्रामध्ये 7वी अभ्यासपत्रिका होती त्या अभ्यासपत्रिकेचाच उर्वरित भाग आहे. 7व्या अभ्यासपत्रिकेमध्ये आपण साहित्य विचार या आपल्या विषयाच्या अनुषंगानं आपण साहित्याचं स्वरूप, साहित्याची प्रयोजने, साहित्य निर्मितीची प्रक्रिया आणि अलंकार याविषयी माहिती घेतली होती. आता आपण जी आपली अभ्यासपत्रिका 12 आहे तिचा जो अभ्यासक्रम आहे त्या संदर्भात आपण चर्चा करूया. यामध्ये आपल्याला एकूण 4 घटक जे आहेत ते अभ्यासायचे आहेत आणि या 4 घटकांमध्ये लक्षात घेतलं तर पहिला जो भाग आहे तो शब्दशक्ती म्हणून आहे. आता या भागामध्ये एक ओझरती चर्चा म्हणून अभ्यासक्रम हा मी घटकानुसार आपण प्रत्येक घटकाच्या अंतर्गत येणारे जे विविध मुद्दे आहेत त्यानुसार अभ्यासत असतो आणि त्याप्रमाणे शब्दशक्ती हा घटक ज्यावेळेला आपण अभ्यासतो त्यावेळेला त्या अंतर्गत येणाऱ्या विविध गोष्टी आपल्यासमोर येतीलच. तरीसुद्धा शब्दशक्ती म्हणत असताना आपला जो साहित्य व्यवहार चालतो हा भाषेच्या माध्यमातून आणि भाषेचं जे मूलद्रव्य असतं ते म्हणजे शब्द आणि या शब्दांच्या ठिकाणी विशिष्ट शक्ती कार्यरत असतात आणि त्यामुळं ते शब्द ज्या वेळेला साहित्यात येतात त्यावेळेला एक वेगळं सौंदर्य निर्माण करत असतात. आणि एक जे आपण पहिल्या साहित्याच्या स्वरूपाविषयी ज्याला आपण घटकात चर्चा करतो की ललित साहित्य, ललितेतर साहित्य यातला फरक, त्यावेळेला आपण हा मुद्दा पाहिलेला आहे की ललित साहित्य हे ललित साहित्याहून वेगळं कसं ठरतं. तर ते ठरत असताना या शक्ती ज्या आहेत शब्दाच्या मागं या कारणीभूत असतात. तर त्याचा विचार या अभ्यासक्रमाच्या अनुषंगानं आपल्याला करायचा आहे. घटक दुसरा जो आहे त्यामध्ये आपल्याला रसविचार हा मुद्दा अभ्यासायचा आहे. यामध्ये आता रस म्हणजे काय हा पहिला मुद्दा आपल्याला तिथे लक्षात घ्यावा लागतो. आता ज्या वेळेला आपण पहिल्या घटकामध्ये ज्या पौर्वात्यांनी केलेल्या विविध व्याख्या अभ्यासल्या त्यावेळेला एक व्याख्या आपण विश्वनाथ पंडिताची अभ्यासली होती, वाक्यम रसात्मकम काव्यम, म्हणजे रसयुक्त वाक्य म्हणजे काव्य. या ठिकाणी आपण रस या शब्दाचा जो अर्थ होता तो भाव किंवा भावना किंवा ज्या चित्तवृत्ती आहेत किंवा भावना जागृती या अर्थानं तिथे रस हा शब्द आपण विचारात घेतला होता. म्हणजे साहित्यातून विविध भावनांचा आविष्कार होत असतो आणि ह्या भावना जशा लेखकाच्या मनातल्या असतात तशाच प्रकारे त्या रसिकाच्या मनात सुद्धा जागृत होत असतात, म्हणजे रसिक वाचकाच्या सुद्धा. तर हाच भारतीय जो रसविचार आहे तो आपल्याला या ठिकाणी
अभ्यासायचा आहे. तर याच्यात भरत मुनी जे होऊन गेले, ज्यांनी नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिला, अति प्राचीन असा तो ग्रंथ, त्यामध्ये नाटकाचे त्यांनी चर्चा केली. त्या अनुषंगानं जे रसविषयक मतं मांडली, तीच भारतीय रसविचाराचा पाया ठरली. पुढे मग विश्वनाथ सारखे पुरस्कर्ते या विचार प्रवाहाला लाभले. पण ती जी चर्चा झाली भरत मुनींनी केली, तर त्या रसविचारावरतीच त्यांनी एक जे सूत्र सांगितलं, त्याला आपण भारताचं रससूत्र म्हणतो. तर तेही त्यांनी विभाव, अनुभव, व्यभिचारी भाव या अनुषंगानं मांडले आणि स्थायी भावाचा विचार व्यक्त केला. म्हणजे जन्मजात जे आपल्या जन्मानंतर आपल्या मनामध्ये जे भाव निर्माण होत असतात, ते जे स्थायी स्थिर असे भाव आहेत, ते 8 स्थायी भाव मांडले आणि त्या 8 भावांचे 8 रस भरत मुनींनी आपल्याला सांगितले. त्यानंतरच्या जशी जशी या रसविचारावरती पुढे चर्चा होत गेली, तशा नव्या मीमांसकांनी देखील रसाची संख्या काहींनी वाढवली, काहींनी कमी केली. तर ती अशी विस्तृत चर्चा आपल्याला या घटकामध्ये करायची आहे. तर रसविचारात आपल्याला काय महत्त्वाचं आहे, रस म्हणजे काय, भारताचं रससूत्र आणि स्थायी भाव आणि रस यांचा कसा संबंध आहे, या गोष्टी पाहायच्या आहेत. याच घटकांतर्गत दुसरा जो घटक पाहायचा आहे, तो म्हणजे काव्यानंद मीमांसा. आता आपण पाहिले की सुरुवातीलाच आज जे आपण साहित्य विचार किंवा साहित्यशास्त्र हे शब्दप्रयोग वापरतो, तर ह्या साहित्य हा जो शब्द आहे, यालाच जे पौर्वात्य आपले विचारवंत आहेत, साहित्यशास्त्रज्ञ, काव्यशास्त्र, त्यांनी काव्य म्हणूनच तो शब्द वापरलेला आहे. आणि म्हणून जी सगळी चर्चा आहे एका विशिष्ट कालखंडापर्यंत, ती काव्य या शब्दाला अनुसरूनच झालेली आपल्याला दिसते. पण आपण लक्षात द्यायचं की काव्य हा शब्द हा व्यापक अर्थानं साहित्य या संज्ञेसाठी वापरलेला आहे. म्हणजे आज ज्याला आपण साहित्य म्हणतो, ते सगळं पूर्वीच्या काळात काव्य या शब्दानं अंतर्भूत केलं जात होतं. तर हा जो काव्यानंद आहे, तो काव्यानंद कसा असतो त्याची मीमांसा केली. आता ह्याचंही आपण पूर्वसूत्र लक्षात घेतलं तर, ज्यावेळेला आपण साहित्याची प्रयोजने या घटकाचा विचार करत होतो, त्यावेळेला तिथे ती प्रयोजनं म्हणजे साहित्याचा हेतू काय, उद्देश काय, या संदर्भात चर्चा करत असताना एक 2 प्रश्न आपल्या पुढे उपस्थित झाले होते की लेखक साहित्य का लिहितो आणि वाचक साहित्य का वाचतो. म्हणजे साहित्याचा उद्देश किंवा साहित्याचा हेतूचा विचार करताना आपल्याला लेखक आणि रसिक किंवा वाचक या 2 घटकांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. आणि हे 2 घटक ज्याच्याशी निगडीत आहेत, ते तिसरा घटक म्हणजे साहित्य. तर यातनं यामागं काय उद्देश आहे, लेखक का लिहितो आणि वाचक का वाचतो, त्याच्यामध्ये आपण मम्मटाने जी प्रयोजनं सांगितली होती, मुळात ती 6 प्रयोजनं आहेत. पण त्यातही जे आल्हाद किंवा आनंद हे प्रयोजन आहे, ते मम्मटाने शिरोभूत आणि मौलीभूत असं प्रयोजन मानलेलं होतं. तर याचा अर्थ काय, तर काव्य किंवा साहित्य जे आपण म्हणतो, ते लिहिलं जातं किंवा वाचलं जातं ते आनंदासाठी. आणि आनंद हाच हेतू. मग हा आनंद काव्यानंद कसा होतो, का होतो, त्याची मीमांसा लेखकाच्या अनुषंगानं आणि रसिकाच्या अनुषंगानं आपल्याला केलेली पाहायला मिळते. आणि त्याचा विचार मग याच्यात केवळ पौर्वात्य विचारवंत नाहीत, तर आधुनिक मराठी विचारवंतांनी वेगवेगळ्या उपपत्ती मांडलेल्या आहेत का, की रसिकाला कसा आनंद होतो आणि लेखकाला, पण त्याचं स्वरूप कसं असतं.
म्हणजे एके ठिकाणी असंही म्हणता येते की आपल्याला दुःखातनं शोकातनं सुद्धा आनंद घेता येतो. तर ही जी भूमिका आहे, वेगवेगळ्या ज्या काव्यानंद संदर्भातल्या भूमिका आहेत त्या आपल्याला या घटकामध्ये अभ्यासायच्या आहेत. त्यामध्ये कवीचा जो आनंद आहे किंवा लेखकाचा आनंद, त्याच्यात काही उपपत्ती आहेत. क्रीडानंदाची उपपत्ती आहे, निर्मितीचा आनंद, आत्माविष्काराचा आनंद, अशा काही उपपत्ती आहेत. रसिकाच्या दृष्टीने विचार करताना ज्ञानानंद, जिज्ञासापूर्ती, पुनर्प्रत्ययाचा आनंद, अशा काही जी मीमांसा करताना ज्या उपपत्ती मांडलेल्या आहेत त्या संदर्भातला आपल्याला विचार करायचा आहे. त्यानंतर करुण रसानंद. आता करुण रसानंद जो आहे तो आपल्याला केवलानंदवाद आणि विरेचन या अनुषंगानं करायचं. आता विरेचन ही अरिस्टॉटलनी मांडली कॅथार्सिसची उपपत्ती आहे. तर भावभावनांचं विरेचन कसं होतं आणि त्यातून आनंद कसा मिळतो, तर ही विस्तृत चर्चा आपल्याला या घटकांतर्गत करायची आहे. तर त्याचाही विचार आपण या घटकांतर्गत करणार आहोत. त्यानंतरचा आपला घटक जो आहे तिसरा, त्यामध्ये साहित्याची भाषा या अंतर्गत आपल्याला चर्चा करायची आहे. ही विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्या पुढं एक ओझरतं आपल्या अभ्यासक्रमाचं स्वरूप जे आहे ते मांडतोय. कारण हा जो अभ्यासक्रम आहे किंवा ही जी अभ्यासपत्रिका आहे ही पूर्णतः आपल्याला नव्यानं समोर येते. म्हणजे ह्याचा आपल्या अगोदरचे जे म्हणजे आपण FY मध्ये जो अभ्यास केला त्याच्याशी कुठेही संबंध फारसा आलेला नाही. नव्यानंच काही घटक आपल्या समोर येत आहेत आणि त्या दृष्टीनं आपली एक तयारी होणं गरजेचं आहे. आणि काय शिकायचं आपल्याला नेमकं या अभ्यासपत्रिकेत हे लक्षात आलं की आपल्याला आपोआपच मग आपण जे मुद्दे किंवा जे घटक आपण विस्ताराने पाहणार आहोत पुढे, त्या संदर्भात काही गोष्टी लक्षात येताना दिसतात. तर साहित्याची भाषा हे आपण बघा, आता पहिल्या घटकापासून जर विचार केला या साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेच्या अनुषंगानं, तर साहित्याचे स्वरूप, साहित्याचे प्रयोजन, साहित्य निर्मितीची प्रक्रिया, त्यानंतर साहित्यातील शब्दशक्तीचा विचार, साहित्याच्या मधील रसाचा विचार म्हणजे भावभावना. तर आता हे साहित्याची भाषा, भाषेचा प्रभाव जो आहे तो कसा असतो. म्हणजे भाषा आपण सगळेच जण वापरत असतो दैनंदिन जीवनात. मग ही भाषा जी आहे ती वेगवेगळ्या पातळीवर येते. म्हणजे कधी ही भाषा व्यवहार भाषा असते, म्हणजे रोजचा दैनंदिन व्यवहार करताना सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातले व्यावसायिक म्हणा, आपण सामान्य लोक म्हणा, जी भाषा वापरतो ती की तिचा विचार. त्यानंतर शास्त्र भाषा आणि साहित्याची भाषा यातलं वेगळेपण आणि साम्यस्थळं, साम्य काय आणि भेद काय याचा विचार या अभ्यासपत्रिकेच्या अनुषंगानं आपल्याला करायचा आहे. त्यात साहित्याचे माध्यम, भाषा कशी आहे याचाही विचार इथे अपेक्षित आहे. माध्यम म्हणून आपण ती वापरताना कोणत्या पद्धतीनं ती येते. आता भाषा ही म्हटली तर तिची दोन ठळक भेद आपल्याला दिसतात, एक प्रमाण भाषा आणि बोली भाषा. तर साहित्याचं माध्यम म्हणून भाषेचा विचार इथे करायचा आहे. त्यानंतर साहित्य भाषेचे सौंदर्य, आपण कथा, कविता, कादंबरी यामधनं आपली साहित्याची भाषा आविष्कृत होत असते. पण त्याच्यात त्या भाषेत सौंदर्य कसं येतं त्याचाही विचार या ठिकाणी होताना दिसतो. तर त्याविषयीचा विचार आपल्याला करायचा आहे. त्यानंतर साहित्य भाषेची विविधता,
ह्याच्यातले वैशिष्ट्य काय, विविधता काय, ही म्हणजे वेगळेपण, साहित्याची भाषा कशी वेगळी ठरते, आणि दैनंदिन भाषा यापेक्षा ती का वेगळी आहे याचं स्वरूप आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. तर असे हे शब्दशक्ती, रसविचार, काव्यानंद मीमांसा, करुण रसानंद या सगळ्यांचा विचार आपण या ठिकाणी करत असतो. तर हे जर लक्षात घेतलं तर इथे आपल्याला हा सगळा भाग नव्यानंच आपल्या पुढे येतोय हे जाणवतं. त्यानंतरचा चौथा घटक जो आहे तो छंद आणि वृत्ते या अनुषंगाने आहे. आता आपण 5व्या सत्रामध्ये अलंकार विचार बघितला. काही ठराविक अलंकार आपल्याला अभ्यासाला होते, पण तिथं महत्वाचं काय होतं की अलंकार स्वरूप काय आहे ते पहिल्यांदा लक्षात आलं की म्हणजे अलंकार हा भाषेचा शोभा वाढवणारा गुण असं आपण तिची साधी व्याख्या केली. तर हे गुण जे आहे ते यानं ते सौंदर्य येतं आणि ती भाषा आपोआपच काय होते, साहित्याचे म्हणते आणि शास्त्रापासून ती किंवा जे ललितेतर साहित्य आहे त्यापासून आपोआप साहित्य हे वेगळं होताना दिसतं. तसंच आणखी काही घटक आहेत की जे शास्त्रामध्ये नसतात पण साहित्यामध्ये, ते म्हणजे छंद आणि वृत्तामधली रचना. आपण जर आपल्या मराठी साहित्याच्या इतिहासाकडे गेलो किंवा मराठी साहित्याच्या प्रारंभिक स्वरूपाकडे गेलो तर आपल्याला लक्षात येते की 11व्या शतकापासून मराठीतलं लेखन आपल्या पुढे उपलब्ध आहे. पण या लेखनाचं स्वरूप काय आहे की ओवी आणि अभंग यामध्ये मध्ययुगीन काळातलं अधिकतर लेखन आहे. म्हणजे पद्य स्वरूपाचं जास्त आहे. गद्य स्वरूपाचं लेखन व्हायला म्हणजे बखर गद्य मराठीमध्ये ज्या वेळेला दिसतं त्यावेळेलाच आपल्याला तिथे गद्याचे नमुने पाहायला मिळतात. पण अगदी संत साहित्य घ्या, पंडिती साहित्य घ्या, शाहिरी साहित्य घ्या, म्हणजे ह्या सगळ्यामध्ये आपल्याला जर जे रचनेचं स्वरूप पाहिलं तर हे अधिकतर पद्यमय आहे. आपण मराठीचा विचार करताना ज्यावेळेला भाषा म्हणून किंवा त्यातल्या लेखनाचा स्वरूपाचा विचार करत असताना एकतर गद्य किंवा पद्य असा आपण तो विचार करतो. तर ही लक्षात घेतलं पाहिजे की रचना जो प्रकार असतो लिहिण्याचा त्यातनं हे वेगळेपण येत असतं. तर साहित्यात वेगळेपण यायला छंद आणि वृत्ते याचाही विचार इथे महत्त्वाचा आहे. तर प्राचीन जे छंद आहेत त्यामध्ये ओवी आणि अभंग याचा अधिक वापर दिसतो आणि आपल्या समोर अशा अनेक उदाहरणं आपल्या पुढं आहेत. आपलं संत साहित्य जे आहे ते किंवा मध्ययुगीन काळातलं बरंचसं साहित्य हे या पद्य प्रकारातनी झालेलं आहे. तर हे जुने छंद आहेत. आणि अलीकडच्या काळात आलेला मुक्त छंद हा एक आपल्याला अभ्यासायचा आहे. म्हणजे आज जी तुम्ही सुद्धा विद्यार्थी म्हणून महाविद्यालयातल्या मॅगझिनसाठी किंवा इतरत्र ज्या कविता लिहिल्या जातात किंवा नियतकालिकातनं ज्या कविता येतात, वर्तमानपत्रातनं कधी साप्ताहिकीतनं कविता आपल्या समोर येते, तर त्या कवितेकडे जर बघितलं तर त्याचं स्वरूप हे मुक्त छंदात्मक दिसतं. कुठलीही रचनेची बंधनं नसणारं, म्हणजे छंदोरचनेच्या बंधनातून मुक्त. एकीकडे बघा एक ओवी अभंगासारखी जो प्रकार आहे त्याच्यात बंधनं आहेत छंद रचनेची, पण मुक्त छंदामध्ये असं कुठलंही बंधन नसतं. तर अशी कविता जी आज आपल्या पुढे आहे त्याचा विचार तिथे करायचा आहे. त्यानंतर वृत्तांचा विचार. वृत्तांमध्ये आता ही एक अक्षरांची ठेवण असते, वर्णांची ठेवण असते. पद्य रचनेमध्ये एक प्रकारची लय नाद असतो आणि तो नाद साधताना ती जी रचना केली जाते शब्दांची विशिष्ट ठेवण
त्यातनंही वृत्त तयार होत असतात. तर त्याच्यात अक्षरगण वृत्त आणि मात्रा वृत्त असे 2 प्रकार पडतात आणि ह्या 2 प्रकारामध्ये पुन्हा वेगवेगळे प्रकार येतात. तर आपल्याला अभ्यासक्रमामध्ये भुजंग प्रयात, वसंत तिलका ही जी वृत्त आहेत ती अक्षरगण वृत्त आहेत आणि दिंडी हे मात्रावृत्त इथे अभ्यासायचं. आता खरं तर बघितलं तर हा आपला अभ्यास जो आहे हा तर जवळजवळ मला वाटतं की 8वी-9वीच्या वर्गामध्ये आपल्याला छंदवृत्तांचा अभ्यास किंवा त्याचा परिचय झालेला आहे. तर ते गण कसे ओळखायचे म्हणजे त्या वृत्ताचं लक्षणं सांगायची आणि त्यानंतर त्याची उदाहरणं द्यायची असं स्वरूपात आपण हा अभ्यास बघितलेला आणि तोच भाग इथे आपल्याला अभ्यासायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण अभ्यासक्रमाच्या संदर्भात आपल्याला हा जो साहित्य विचाराचा अभ्यासक्रम जो आहे तो कसा आहे आणि त्याचा आपण कसा विचार करायचा या संदर्भात आपण माहिती घेतली आणि ती तुम्हाला समजली असेल असे मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपला जो हा अभ्यास आहे हा असाच पुढच्या वेगवेगळ्या आपल्या या ऑनलाईन व्याख्यानमालेत आपण त्याविषयी चर्चा करणार आहोत. तर आत्ताच्या भागात फक्त ह्या अभ्यासक्रमाचे 4 घटक आहेत, त्याचे जे उपमुद्दे आहेत प्रत्येक घटकाच्या अंतर्गत येणारे, त्या संदर्भात आपण त्या घटकावर ज्यावेळेला चर्चा करू त्यावेळेला ते आणखी आपल्याला विस्तारानं पुढे येईल. तर इथेच आपण थांबूया. तोपर्यंत धन्यवाद.